नमस्कार. आज आपण अंक ज्योतिषशास्त्रानुसार मूलांक संख्या 4 विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. ज्या लोकांची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 आहे त्यांची मूलांक संख्या 4 असते. अंकशास्त्रानुसार मूलांक 4 हा राहू ग्रहाशी संबंधित आहे आणि हा अंक नेतृत्व कौशल्य असलेल्या उत्साही, ज्ञानी, हुशार आणि आत्मविश्वास असलेल्या व्यक्तींना सूचित करतो. चला तर मग जाणून घेऊया मूलांक 4 असलेल्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष कसं असणार आहे, त्यांच्या जीवनातील आव्हानं काय असतील, त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. अंकशास्त्र क्रमांक 4 हा राहू ग्रहाशी संबंधित आहे आणि नेतृत्व कौशल्य असलेल्या उत्साही, ज्ञानी, हुशार आणि आत्मविश्वास असलेल्या व्यक्तींना हा अंक सूचित करतो. 4 अंक असलेल्या व्यक्ती रहस्य ठेवण्यात चांगले असतात. त्या सर्जनशील असतात आणि त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते. त्याचबरोबर ते कधीकधी बंडखोर आणि अति आत्मविश्वासू असू शकतात, ज्यामुळे नकारात्मक गुण येऊ शकतात. 4थ्या क्रमांकाचे लोक राजकारण, मीडिया आणि अभियांत्रिकीमध्ये करिअर निवडू शकतात. राखाडी हा त्यांचा भाग्यशाली रंग आहे. राहूचा प्रभाव समजून घेतल्यानं क्रमांक 4च्या व्यक्तींना स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजावण्यास मदत होऊ शकते. अंकशास्त्रानुसार मूलांक 4 असलेल्या व्यक्ती 2025 या वर्षात लाभ आणि प्रगती करतील, परंतु यासाठी त्यांना कठोर परिश्रम आणि संघर्ष करावे लागेल. या वर्षात जीवनात काही नवीन बदल होतील. कौटुंबिक जीवनात परस्पर समन्वय वाढेल. वैवाहिक लोकांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहात त्यांना यावर्षी यश मिळेल. घरातील भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल. यावर्षी प्रवास करताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येतोय. मार्च, एप्रिल, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. जानेवारी ते डिसेंबर हे महिने कसे असतील बघूया. 4 मूलांक संख्या असलेल्या व्यक्तींसाठी जानेवारी महिना चांगला असू शकतो. तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम या काळात होतील. व्यवस्थापनाशी संबंधित काम करण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. नशिबाच्या विचित्र योगायोगामुळे यामध्ये कोणतीही निष्काळजीपणा तुमच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करू शकतो. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुमच्यापैकी बहुतेकांना अपेक्षित नफा मिळविण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बद्दल बोलायचं झालं तर एखाद्या महिला सदस्याने तुमच्यावर केलेल्या उपकारामुळे तुम्हाला चांगले नशीब मिळू शकेल. त्यामुळे तुमच्या करिअरच्या संधी वाढू शकतात. मूलांक संख्या 4 असलेल्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना थोडा तणावपूर्ण असू शकतो. या महिन्यात तुमचं कर्ज फेडलं जाऊ शकतं, परंतु तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. जवळचे मित्र आणि कुटुंबातील व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतात. त्यामुळे तुमच्या भावना दुखावणाऱ्या नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवावं. तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल, कारण या महिन्यात तुम्ही थोडे चिंतित राहाल. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर गुंतवणूक आणि नवीन उपक्रमांसाठी वातावरण अनुकूल असेल, जे आत्मविश्वासानं पूर्ण करावं. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या व्यतिरिक्त स्त्री मंडळातील सदस्यांना तुमच्यावर केलेल्या उपकारामुळे तुमचे भाग्य तुमच्या दारात येण्याची शक्यता आहे. मार्च महिना तुम्हाला शिकण्यासाठी चांगला काळ आहे. या महिन्यात तुम्ही खूप काही शिकण्यात यशस्वी व्हाल. अंकशास्त्रानुसार नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी चांगला राहणार नाही. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात तुमच्या समोर ग्रहमानाचा संयोग तुमच्या आर्थिक संभावनांसाठी खूप अनुकूल आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना अपेक्षित लाभाची पूर्ण रक्कम मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायासाठी हा महिना अनुकूल असेल. एप्रिलमध्ये तुम्हाला आर्थिक संभावनांमध्ये लक्षणीय वाढीची अपेक्षा आहे, तर आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. किरकोळ आजारांवरही ताबडतोब उपचार करावेत, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी वातावरण खूप आनंददायी असेल. कामाचा भार देखील मध्यम असेल आणि काम खूप समाधानकारक आणि आनंददायक असेल. मे महिन्यात तुम्हाला सामाजिक स्तरावर काही विशेष काम करायचे श्रेय मिळू शकते. तुम्हाला अपेक्षित यश मिळण्यासाठी वरिष्ठ व्यक्तींचं सहकार्य मिळू शकेल. आरोग्याच्या बाबतीत नक्षत्राचा शुभसंयोग तुम्हाला अनेक संभाव्य आरोग्य समस्यांपासून दूर ठेवेल. गुंतवणूक आणि नवीन उपक्रमांसाठीही वातावरण अनुकूल राहील. या महिन्यात तुमच्या समोर ग्रहमानाचा योग तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीनं फारसा अनुकूल मानला जात नाहीये. त्यानंतर जून महिना मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी जून महिना सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. अंकशास्त्रानुसार या महिन्यात तुमच्या सर्व मेहनतीचे चांगले फळ मिळेल. जून हा एक चांगला महिना आहे, ज्यामध्ये आपलं आरोग्य राखण्यासाठी साधी जबाबदारी पुरेशी असेल.
मात्र घशातील कोणत्याही प्रकारचा संसर्ग गांभीर्याने घ्यावा आणि योग्य तपास करावा। मुलांक 4 साठी जुलै महिना हा प्रभावाखाली असलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक संख्येचा अंदाज घेऊन येतोय। राहू आणि केतू या शासक ग्रहाशी जोडणारा असल्याने हा महिना महत्त्वाचा आहे। आरोग्य बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही जास्त परिश्रम करण्यापासून सावधगिरी बाळगावी, कारण यामुळे अनुकूल परिस्थिती गंभीर आरोग्य समस्यांमध्ये बदलू शकते। आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला अपेक्षित नफा मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे। याशिवाय प्रवास लहान असला तरी फायदेशीर ठरू शकेल। करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत या महिन्यात नक्षत्रांचे शुभचिन्ह तुमच्या करिअरमध्ये प्रगतीसाठी फायदेशीर शक्यता निर्माण करत आहेत। मुलांक 4 साठी ऑगस्ट महिना हा आव्हानात्मक अनुभवांचं मिश्रण दर्शवतोय। राहू माया आणि फसवणुकीचा ग्रह, शुक्र प्रेम आणि आनंदाचा ग्रह उतार चढाव आणू शकतो। आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात नक्षत्रांचा शुभ संयोग तुम्हाला कोणत्याही गंभीर आजारापासून मुक्त ठेवेल, त्यामुळे या महिन्यात मोठा दिलासा मिळेल। आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर गुंतवणूक आणि नवीन उपक्रमांसाठी वातावरण अनुकूल नसेल। तुम्हाला अपेक्षित नफा मात्र या काळात मिळू शकतो। हा महिना तुमच्यासाठी लाभदायक आहे। सप्टेंबर महिन्यात जन्मपत्रिकेत असलेला राहू आणि केतूचा संयोग आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकतो। आरोग्याच्या बाबतीत हा महिना अनुकूल असेल। प्रतिकूल परिस्थितीमुळे तुमच्यापैकी बहुतेकांना आर्थिक स्थितीत नियोजित नफा मिळणं अशक्य होईल। साहजिकच गुंतवणुकीसाठी किंवा नवीन उपक्रमासाठी वातावरण अनुकूल राहणार नाही। करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांच्याकडे बांधकाम आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप भाग्यवान असेल। मुलांक 4 साठी ऑक्टोबर महिना हा तुमच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये संधी आणि प्रगतीने परिपूर्ण असू शकतो। आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात ग्रहांची ही जोड तुम्हाला गंभीर समस्यांपासून दूर ठेवेल। आर्थिक स्थितीबद्दल या महिन्यात तुमच्या समोर ग्रहांचा योग तुमच्या आर्थिक शक्यतांसाठी अनुकूल नाही। करिअर आणि व्यवसायाबद्दल अनेक प्रवास होतील जे खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतात। सर्वात फायदेशीर दिशा दक्षिण आहे। मुलांक 4 साठी नोव्हेंबर हा महिना सकारात्मक असू शकतो, मात्र हा महिना तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मकही असू शकतो। नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच तुम्हाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो जिथे तुम्हाला कामाचा सर्वाधिक ताण सहन करावा लागेल। याशिवाय हा महिना तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगला राहील। या महिन्यात तुमच्या आर्थिक संभाव्यतेसाठी ग्रहमानाकडून काहीही अनुकूल नाही। तुम्हाला कामाच्या बाबतीत खूप नशीब मिळेल जे खूप आनंददायी असेल। मुलांक 4 असणाऱ्यांसाठी डिसेंबर महिना करिअरच्या बाबतीत अधिक जागरूक असणार आहे। हा महिना तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वच बाबतीत खूप समाधानकारक असेल। आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर गुंतवणूक किंवा नवीन उपक्रमांसाठी वातावरण अनुकूल नसेल। या काळात तुम्ही संयम ठेवावा आणि प्रतिकूल काळ संपेपर्यंत शांत राहावं। करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत डिसेंबर महिना हा मुलांक 4 साठी प्रतिकूल असू शकतो। तर ही होती 2025 बद्दल मुलांक 4 विषयीची संपूर्ण माहिती। तुम्ही सुद्धा अंक ज्योतिषाच्या माध्यमातून 2025 वर्षाचं भविष्य जाणून घेऊ इच्छिता का? तर त्यासाठी तुमची मुलांक संख्या महत्त्वाची आहे। तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा मुलांक कसा शोधावा आणि 2025 वर्षाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया तुमची जन्मतारीख कमेंट करून शेअर करा। तुमच्या मित्रपरिवारांतील कोणाचीही मुलांक संख्या 4 असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।